आपला महाराष्ट्र ही विचारांची, संतांची तसेच सुसंस्कृत राजकारणाची भूमी आहे. पण आज महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारच्या घटना घडत आहेत, ह्या कुठेतरी मनाला वेदना देणाऱ्या आहेत. एक 9 मिनिटाचा एका लोकप्रतिनिधीचा व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहिलेला असेल. सोशल मीडियावर तो फिरतोय आणि ह्या 9 मिनिटामध्ये तो लोकप्रतिनिधी 38 शिव्या देतोय आणि कोणाला शिव्या देतोय तर एका पुस्तकाच्या प्रकाशकाला. पुस्तकाचं नाव होतं शिवाजी कोण होता. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी भाषेत कसा काय केला पुस्तकाच्या टायटलमध्ये, एवढंच पाहून तो लोकप्रतिनिधी त्यामध्ये शिव्या देतोय. पुस्तकाचं वाचनंसुद्धा त्याने केलं नाही, वाचण्याचे कष्टसुद्धा त्याने घेतले नाही. ठीक, आदरणीय गोविंद पानसरेंचं हे पुस्तक लोक 38 वर्षापासून वाचत आहेत आणि त्या पुस्तकामधनं छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याचं काम करत आहेत. म्हणजे विचारांशी कुठलीही जरी महाराष्ट्र ही विचारांची भूमी असेल तरीसुद्धा विचारांचं कुठलंही देणं घेणं नसलेल्या नेत्यांना आपण आज निवडून दिलेलं आहे. मित्रांनो, ह्याच नेत्याने काल परवा आपण पाहिलेलं असेल, ठीक आहे, अगदी बॉक्सिंग टाईपने एका कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केले होते. त्याचेसुद्धा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. म्हणजे आज महाराष्ट्रसुद्धा बाहुबली प्रकारच्या राजकारणाकडे वळतोय का, हे कुठेतरी आज विचार करण्याची गरज आहे. काल मी पंजाबला गेलो होतो. पंजाबमध्ये माझा जो टॅक्सीचा जो ड्रायव्हर होता, तो ड्रायव्हर मला थोडंसं राजकारणावर मी त्याच्यावर चर्चा छेडल्यानंतर तो मला म्हणत होता कि अकाली दल के जो लड़के होते हैं वो बहुत पावरफुल होते हैं, उनको अगर कोई हाथ लगाएगा तो फिर वो किसी की नहीं सुनते, पुलिस वालों को भी वो उसका नेता जो है वो जाके वहाँ पे धमकी देता है. म्हणजे याच गोष्टीचा त्या मुलाला अभिमान वाटत होता, तो टॅक्सी ड्रायव्हरला. आज ही परिस्थिती जी आहे याच्यावर कुठेतरी आपण विचार करण्याची गरज आहे. आपलं जे राजकारण आहे ते बिहारसारखं होतं आहे का, पंजाबसारखं होतं आहे का, ज्याच्यामध्ये ह्या बाहुबली नेत्यांना जास्त समर्थन आहे. म्हणजे आपल्या लोकांना अशा प्रकारचं राजकारण आवडायला लागले का, म्हणून हे नेते अशा प्रकारचा वात्रटपणा करत आहेत, हे आज कुठेतरी समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, महाराष्ट्राला शिवराळ भाषेची गरज नाही आहे, तर महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं ह्या घटनेवर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.